नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी क्षेत्राला उद्योगाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू. मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. दमणगंगा, पिंजार, नारपार, नर्मदा योजनांमधलं राज्याच्या वाट्याचं पाणी गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मुंबई मेट्रो 3च्या विस्थापितांचं त्याच परिसरात पुनर्वसन करणार मुख्यमंत्री. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या धर्तीवर राज्यात निधी स्थापन करणार कृषी मंत्री एकनाथ खडसे. प्रलंबित विमा दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मंजूर. शेतीमध्ये प्रगती करायची असेल तर नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करण्याची आवश्यकता कृषीतज्ञ डॉक्टर आर.बी. सिंग यांचं प्रतिपादन. आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. पाहूया सविस्तर वृत्त. भाजपप्रणीत युती सरकारनं राज्याच्या विकासाची प्रामाणिक बांधिलकी घेतली असून त्याचे दृश्य परिणाम येणाऱ्या प्रत्येक वर्षी पाहायला मिळतील आणि राज्यात सकारात्मक परिवर्तन दिसून येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावाच्या चर्चेला ते उत्तर देत होते. शेतीला उद्योगांशी जोडलं गेलं तर शेतीमालाला चांगला भाव मिळेल, त्यामुळे त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मोठ्या सिंचन प्रकल्पांसोबतच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत छोट्या सिंचनावर लक्ष केंद्रित केलं तर त्याचा निश्चित फायदा शेतकऱ्याला मिळेल. दमणगंगा, पिंजार तसंच नारपार, नर्मदा या योजनांमधील महाराष्ट्राच्या वाट्याचं एक थेंबही पाणी गुजरातमध्ये जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हवामानावर आधारित पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून त्याचा विस्तार करण्यात येईल तसंच ग्रामपंचायत स्तरावर हवामानाचा अंदाज देणारी यंत्र बसवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणं तसंच छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचं काम लवकरच सुरू करण्यात येईल असंही ते म्हणाले. महाराष्ट्राला जाचक टोलमधून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आज मी सांगितलं की ज्या प्रकारचे करारनामे गेल्या सरकारने केले आहेत, अनेक टोलमध्ये बायबॅकच त्यांनी ठेवलेला नाही. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारने असं सांगितलं होतं की तुम्ही वेगवेगळ्या वाहनांना जी सूट देता ती मॅक्झिमम सूट तुम्हाला 15% पर्यंत देता येईल. आज 1% वाहनांना सूट दिली आहे, पण त्या 15%चा चुकीचा त्या ठिकाणी अर्थ लावून सरसकट अनेक प्रकरणांमध्ये 15% ही माफी देऊन टाकलेली आहे. आणि त्यामुळे थेट तो जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा त्यातनं फायदा होतो आहे. आणि अशा प्रकारचे अनेक चुकीचे आणि तांत्रिक दोष असलेले करारनामे हे सरकारने मागच्या काळामध्ये केलेले आहेत. त्या सगळ्या करारनाम्याचा आम्ही अभ्यास करतो आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना जाचक टोलमधनं या ठिकाणी कसं काय मुक्त करता येईल या संदर्भातली आम्ही योजना तयार करतो. मुंबईचा विकास आराखडा अद्याप प्रारूप असून मुंबईकरांच्या हितासाठीचे निर्णय मुंबई महापालिकाच घेईल आणि त्याला राज्य सरकार अंतिम मंजुरी देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई मेट्रो 3च्या कारशेडसाठी हरितपट्ट्याला बाधा न येता पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश संबंधित समितीला दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पात 28 इमारतींमधील 777 कुटुंब विस्थापित होत असून त्यांचं पुनर्वसन त्याच परिसरात करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात दिली. या भाषणानंतर आभार प्रदर्शनाचा ठराव मंजूर झाला असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिली आहे. नवी मुंबई क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांची सुमारे 20,000 घरं नियमित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. नवी मुंबईतील गावठाण तसंच सिडको क्षेत्रातल्या अनेक नागरी समस्या लक्षात घेऊन ही घरं क्लस्टर अर्थात समूह पुनरुत्थान विकास योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांच्यासाठी 4 चटई क्षेत्र देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी कळवलं आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात विरोधी तसंच सत्ताधारी पक्षातल्या सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. आपत्तीच्या काळात मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या धर्तीवर महाराष्ट्र आपत्ती निवारण निधी स्थापन करण्यात येणार असल्याचंही खडसे यांनी सांगितलं. मात्र कृषी मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
विमा क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26% 49% वाढवणाऱ्या सुधारित विमा विधेयकाला आज संसदेनं मंजुरी दिली। राज्यसभेनं आज या विधेयकाला मंजुरी दिली। लोकसभेमध्ये गेल्या आठवड्यातच विमा विधेयक मंजूर झालं आहे। आर्थिक सुधारणांच्या दृष्टीनं सरकारला या नवीन सुधारित विमा विधेयकामुळे महत्त्वपूर्ण उपाययोजना करणं आता शक्य होणार आहे। राज्यसभेतील तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी विमा विधेयकाला तीव्र विरोध करून सभात्याग केला। या नवीन विधेयकामुळे हजारो कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक देशात होईल अशी अपेक्षा आहे। भारतानं मॉरिशसला निर्यात केलेल्या बाराकोडा युद्धनौकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या हस्ते आज मॉरिशसमध्ये जलावतरण करण्यात आलं। भारतानं डिसेंबर 2014 मध्ये या युद्धनौकेची निर्यात केली होती। भारत आणि मॉरिशस दरम्यान दुहेरी कर टाळणाऱ्या कराराचा दुरुपयोग होऊ नये यासाठी दोन्ही देश एकत्रित काम करतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। मॉरिशसच्या संसदेत भाषण करताना ते आज बोलत होते। शेतीमध्ये प्रगती करायची असेल तर नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करून त्यामध्ये वाढ करण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन इंफाळ इथल्या केंद्रीय कृषी विश्वविद्यापीठाचे कुलपती आणि राष्ट्रीय कृषीशास्त्र अकादमीचे माजी अध्यक्ष डॉक्टर RB सिंग यांनी केलं। ते आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 34व्या दीक्षांत समारंभात बोलत होते। 21व्या शतकातील कृषी पदवीधरांनं नोकरीसाठी प्रयत्न करण्याऐवजी समाजातील इतर घटकांसाठी रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। या व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर B व्यंकटेश्वरलू, अधिष्ठाता डॉक्टर रमेश बुर्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या दीक्षांत समारंभामध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या 736 आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या 160 स्नातकांना तसंच आचार्य अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या 29 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली। जलजन्य आजाराचं प्रमाण लक्षात घेऊन अकोला जिल्ह्यातील 6316 पाणी स्रोतांचे नमुने घेण्याचं काम सुरू आहे। प्रयोगशाळेमध्ये पाण्याच्या 12 घटकांची तपासणी केली जात आहे। तपासणीमध्ये रंग, गंध तसंच पाण्यातील क्षार, लोह, आम्ल अशा घटकांचा समावेश असून आरोग्याला हानिकारक पाण्याचे स्रोत आता बंद करण्यात येणार आहेत। या संदर्भातील अगदी ताज्या अहवालानुसार अकोला तालुक्यातील 287 गावातील पाणी रसायनयुक्त असून ते पिण्यासाठी योग्य नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे। नांदेड जिल्ह्यात लोकसहभागातून जलसाठे गाळमुक्त करण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे लाखो घनमीटर गाळ जलसाठ्यातून काढण्यात येत आहे। त्याचबरोबर खडकाळ माळरानासाठी सुपीक आणि उत्तम प्रतीची मातीही मिळत आहे। यातून जलसंवर्धन आणि शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे। जलसाठे गाळमुक्त करत असताना काढण्यात येणाऱ्या गाळाच्या मातीचं सरकारनं माती परीक्षण करून द्यावं आणि माळरानावरील शेतीसाठी ठिबक तसंच तुषार सिंचनासाठी अनुदान द्यावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। जूनपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे। वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी गेले 2 ते 3 दिवसांपासून गहू हरभरा काढणीला सुरुवात केली होती। मात्र अवकाळी पडलेल्या गारपिटी आणि वादळी पावसामुळे इथल्या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। काल अंसिंग परिसरातल्या जवळा, उमरा, देगाव, पारडी, असरा या भागात झालेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा आणि आंब्याच्या पिकांना फटका बसला आहे। कृषी अधिकाऱ्यांकडून या नुकसानीच्या पाहणीला आता सुरुवात झाली आहे। वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी औद्योगिकीकरणही वाढत आहे। त्यामुळे पाण्याची मागणी वाढत चालली आहे। पण दुसरीकडे अनिर्बंध वृक्षतोड आणि जलउपसा केल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे। या समस्येवर वनीकरण हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो। मार्च महिना संपत आला की पाणी टंचाई डोकं वर काढायला लागते। घसरत चाललेल्या भूजल पातळीमुळे अनेकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। ही भूजल पातळी उंचावण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजेच सामाजिक वनीकरण। वेगानं होणाऱ्या वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होण्याचं प्रमाणही वाढलंय। निसर्गातून आपण जे घेतलं ते निसर्गाला परत करण्याऐवजी आपण अधिकाधिक ओरबाडून घेतोय। जमिनीवरचं झाडांचं आच्छादन नाहीसं झाल्यानं पावसाच्या पाण्यामुळे जमिनीची धूप वाढली आणि जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया मंदावली। आपण पाण्याचे साठे उपसत राहिलो, त्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी खालावली। शेतीसाठी पाणी मिळेनासं झालं। सामाजिक वनीकरण हा या समस्येवरचा महत्त्वाचा उपाय। झाडं वाढली तर पाण्याची पातळी वाढेल,
पर्जन्यमानही वाढेल. थोडक्यात जलक्रांतीची वाट वनीकरणाच्या सावलीतूनच जाते. सामाजिक वनीकरण आणि पाणी यांचा संबंध उलगडून दाखवण्यासाठी हरियाली संस्थेचे विश्वस्त लक्ष्मण भोळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. लक्ष्मणजी नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. पाणीचा उपयोग आणि पाण्याचं संवर्धन या सगळ्याचा व्यापक विषय घेऊन आज आम्ही ही मुलाखत शृंखलेला सुरुवात करत आहोत आणि आपण पहिलेच आमचे पाहुणे आहात महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी. मुळात आपण बघतो की पाणी आता मार्च महिना आलेला आहे. एप्रिल मे जसं जवळ येतात तसं पाण्याच्या टंचाईच्या बातम्या येत राहतात, आमच्याकडे येतात. मग कुठे टँकरनी पाणी पुरवठा असेल, जमीन कोरडी पडते, अशा प्रकारच्या बातम्या येतात. मोसमी पाऊस लहरी असल्यामुळे अशा अनेक गोष्टींमुळे हा पाण्याचा आपल्याला प्रॉब्लेम्स किंवा समस्या आपल्याला दिसतात. आणि वनीकरणाचा जेव्हा विषय येतो की वनीकरणाकडे या दृष्टीने जग आता बघतंय, तर मुळात पाणी आणि वनीकरण याचा काय नेमका संबंध आहे? पाणी आणि वनीकरण यांचा फार जवळचा संबंध आहे. हरियाली जी आमची सेवाभावी संस्था आहे तिची सुरुवातच मुळी अशी झाली की नॅशनल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ज्या अबॅन्डन्ड क्वेरीज होत्या, दगडाच्या खाणी होत्या, तिथे आमचे संस्थापक अध्यक्ष सिंघवी यांनी 5 तळी तयार केली, तलाव तयार केले. बरोबर. पावसाळ्यामध्ये तयार केले. बरोबर. त्या उद्यानाच्या भोवती एक मोठा खंदक खोडला, तिथे पाणी सगळं साचलं ते. त्याचप्रमाणे आमचा दुसरा मोठा प्रकल्प जो आहे भवाळे येथे, त्या भवाळे प्रकल्पामध्ये हा प्रॉब्लेम फार मोठा आम्हाला जाणवला की आम्ही जवळजवळ 20-25 हजार झाडं तिथे लावली, रोपं लावली आणि उन्हाळ्यामध्ये त्या रोपांना पाणी कसं देणार तुम्ही, म्हणून आम्ही तो प्रश्न फार सिंघवींनी फार हिकमतीने तो सोडवला की मोठ्या प्रमाणावरती आम्ही प्लॅस्टिकच्या ज्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या असतात त्या गोळा केल्या. त्याच्यामध्ये ठाण्याहून पाणी भरत होतो आणि ते तिकडे नेत होतो भवाळ्याला, टेकडीवरती. तिथे टेकडीवरती नेल्यावरती त्या झाडांच्या त्या बाटली, पाण्याने भरलेल्या बाटली खालून थोडं छिद्र पाडायचं, ती बाटली त्या रोपाजवळ ठेवायची, म्हणजे त्या थेंब थेंब ते ठिबक सिंचनाप्रमाणे ते पाणी अशा त्या रोपांना आम्ही उन्हाळ्यामध्ये आमच्या स्वयंसेवकांनी, सिंघवींनी पाणी पुरवलं, जगवली, झाडं जगवली. बरोबर. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये तर काय आम्ही फार पाण्याची रेलचेल करून दिली आम्ही. बरोबर. म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी अडवणं, नाल्यामध्ये बंडिंग करणं किंवा खंदक खोदणं वगैरे, किंवा टेकडीवरती असे त्याला आपण चॅनेल्स म्हणतो ते खोदणं, हे महत्वाच्या गोष्टी म्हणजे योग्य पद्धतीने केलं तर हे शक्य आहे, हे आपल्याला दाखवून दिलं. मुळात वनीकरण आपण जेव्हा म्हणतो इथं सामूहिक जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण जेव्हा आपण भूजल पातळीचं म्हणतो की आता उन्हाळ्यात किंवा एप्रिल मे कडक उन्हाळा जेव्हा होतो पावसाच्या आगमनाच्या आधी, मुळातच भूजल पातळी ही कमी होते आणि हे सगळ्या समस्येचं हे आहे. तर वनीकरणाचा भूजल पातळीवर कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय एफर्ट्स किंवा प्रयत्न केले जातात? हे वनीकरणामुळे भूजल पातळी वाढू शकते. कारण असं की जर वृक्ष असले, झाडझुडपं असली, वेली असल्या तर बाष्पीभवन कमी होतं. बरोबर. होत नाही समजा, आणि पाणी एक प्रकारे ते कॉन्झर्व करायला मदत होते त्याची, आणि हे पाणी कॉन्झर्व झालं की ते पर्क्युलेट होतं आणि खाली भूजल पातळी त्याची वाढते. बरोबर. अशा बरोबर. जल उपसा आणि अनिर्बंध वृक्षतोड हे पण सगळ्यात महत्वाची कारणं पाहिले की ज्यामुळे या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतंय. मुळात सर असं आहे की औद्योगिकीकरण वाढतंय, शहरीकरण वाढतंय, शहरातली गर्दी वाढते, लोकसंख्या हाही एक भाग आहे. त्यामुळे पाणी संवर्धन, कारण आपण मोसमी पावसावर किंवा त्याच्या लहरीपणावर फारसं अवलंबून राहू शकत नाही मान्सूनच्या, आणि हे समस्या इथे उद्भवतात. अर्थात शासनही बरेच प्रयत्न करत आहे. तर ह्या सगळ्या समस्या बघितल्या आणि हे वाढतं शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि वनीकरण ह्याचे होणारे एफर्ट्स किंवा प्रयत्न हे कुठेतरी व्यस्त प्रमाण आहे असं नाही वाटत आपल्याला? खूपच व्यस्त प्रमाण आहे, आणि ह्याला जबाबदार आपण सगळेच आहोत. याचं कारण असं की औद्योगिकरण ज्या झपाट्याने वाढत आहे त्या औद्योगिकरणाच्या मागे माणसाचा एक ग्रीड ज्याला म्हणतो आपण, लोभ ज्याला म्हणतो, स्वार्थ ज्याला म्हणतो, तो आहेच. कारण मागणी आणि पुरवठा ह्याच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. मागणी फार मोठ्या प्रमाणावर आहे, लोकसंख्या खूप वाढते आहे, त्यांच्या गरजा वाढत आहेत लोकांच्या, आणि त्या गरजा पुरवण्याकरता आपल्यावर साधनं कमी पडते. बरोबर. आणि म्हणून हा जो समतोल आहे, हा समतोल कमी झालेला आहे किंवा नाहीच राहिलेलाच नाही. बरोबर. हा समतोल जर आपण पूर्ववत आणायचा प्रयत्न केला नाही तर मात्र फार मोठं अरिष्ट आपल्याला
आपल्यावर आपण ओढून घेणार, बरोबर. असं एक अगदी सूर्यप्रकाश इतके स्वच्छ आहे, निश्चितच. हे होणार आहे असं. बरोबर की याचा 46 ते 48% भारतातले लोक हे शहरात राहत आहेत हो आणि दरवर्षी आणि ते प्रमाण वाढण्याची शक्यता 10% आहे. दरवर्षी वाढतच वाढते आहे. ही बरोबर. पॉप्युलेशन. तर शहरामध्ये तर हा फार मोठा प्रॉब्लेम होत आहे. खेड्यामध्ये अडाणी लोक आहेत, त्यांच्याकडे हे कोणी जात नाही, जास्ती समजून देत नाही. त्यामुळे शहरामधल्या लोकांना हा प्रश्न जो आहे हा पर्यावरणाचा, पाण्याचा वगैरे हा समजलेला आहे, पुष्कळांना समजलेला आहे. बरोबर. पण त्याच्यासाठी प्रयत्न करणे 90% लोक प्रयत्न करीत नाही, त्यांची इच्छा नाही. आपलं आणि त्यांचं प्रबोधन होण्याची खरंच गरज आहे. आणि खेड्यामध्ये आता 88च्या कायद्याप्रमाणे जे संयुक्त वनव्यवस्थापन स्थापन केलेल्या आहेत, संस्था स्थापन केल्या आहेत, सोसायट्या बरोबर. सरकारने ह्या कायद्याखाली, त्या सोसायट्या अगदी खेड्यापर्यंत पोहोचल्या, जिथे एसटी जात नाही तिथे पण पोहोचले. बरोबर. आणि तिथे हरियालीने मूल्यांकनाचं काम घेतलेलं होतं, असेसमेंटचं काम घेतलं होतं आम्ही, आणि आम्हाला दिलं होतं सरकारने. काय निरीक्षण आहे तुमची त्यात जेव्हा तुम्ही आमची निरीक्षण अशी आहेत की ही जी स्कीम आहे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी, JFMC म्हणतात, संयुक्त वन व्यवस्थापन समिती म्हणतात, ही 88 सालानंतर आली. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, नंतर मध्य प्रदेश, हरियाणा यांनी लवकर ह्या सोसायटी स्थापन केल्या. महाराष्ट्र त्यामध्ये थोडंसं मागे आहे. बरोबर. पण ह्या सोसायट्या ज्या आहेत, ह्या ज्या कमिट्या आहेत संयुक्त वन व्यवस्थापन, ह्यामुळे सरकारी जे फंड्स आहेत, तो निधी अगदी शेवटपर्यंत पोहोचतो. बरोबर. खेड्यापर्यंत पोहोचतो. सर, तो झाला सरकारी निधीचा किंवा सरकारचे खरंच खूप प्रयत्न सरकारचे पण चाललेले आपल्याला दिसत आहेत. पण आपल्यासारख्या संस्था आहेत त्यांना निधीचा पुरवठा कसा काय होतो, की कारण ह्याच्यासाठी निधी पाहिजे. जर वनीकरण आपण जर खूप मोठ्या प्रमाणात जर राबवायचे असेल तर त्यासाठी निधी लागेल, आपल्याला इतर काही गोष्टींची आवश्यकता. पहिल्यांदा आपल्याला एक सांगायची इच्छा माझी की एका सोसायटीला समजा 20 लाख रुपये मिळाले तर 5 वर्षामध्ये म्हणा किंवा 1 वर्षात सुद्धा मिळू शकतात. तर अशा हजारो संस्था आहेत आपल्या महाराष्ट्रात, 3000च्या वर आहे. बरोबर. तर सरकारचा पैसा किती करोडो रुपये ह्या संस्थांना जातो, कमिट्यांना जातो, त्याचा उपयोग होतो आहे चांगला, आम्ही बघितलं ते. पण आमच्यासारख्या संस्थेला आम्ही सरकारच्या निधीवरती, मदतीवरती अवलंबून नसतो. आमच्यासाठी CSR जे आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ह्यातून आम्ही फंड जमवतो. बरोबर. आणि आमच्या सारखे आता आम्हाला डोनेशन देणग्या देणारे पण आहेत. बरोबर. डोंबिवली नागरी सहकारी बँक आहे, पितांबरी आहे, किंवा कॅप जेमिनी आहे, निधीचे झालं. पण सर्वसामान्यांचा सहभाग याच्यातनं वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर कशा प्रकारे एखाद्या नागरिकाला जर याच्यात सहभागी व्हायचं असेल, कशा प्रकारे तो होऊ शकतो? म्हणजे आपण म्हणालातच की बिया पुरवणं असेल किंवा इतर काही घरातल्या गोष्टी असतील, ते अवेअरनेस होऊन त्यांनी कसं पोहोचायचं याच्याकडे? आम्ही आमचे जे प्रोग्राम्स आहेत त्यासाठी आम्ही एक नेटवर्क तयार केलेलं आहे. कंपन्या आहेत, नंतर संस्था आहेत, शाळा आहे, कॉलेज आहेत, इतर नागरिक आहेत. नागरिकांसाठी आम्ही वर्तमानपत्रातून लिहितो, लेख लिहितो, पुस्तकं लिहिलेली आहेत आमच्या लोकांनी. एक लेखक वृंदच तयार केलेला आहे आम्ही. आणि सरकारी जे कायदे आहेत त्या कायद्यांबद्दल आणि आमचे प्रोग्राम जे आहेत त्याबद्दल आम्ही माहिती देतो. बरोबर. आणि ही माहिती वाचून किंवा ऐकून आमच्याकडे लोक स्वतःहून येतात आणि आम्हाला ह्यात भाग घ्यायचा आहे असं ते सांगतात आम्हाला. बरोबर. लोहगडवरती आम्ही 500 झाडे लावली होती तेव्हा गिर्यारोहक, नंतर तुमचे तिथले शिवदुर्ग मित्रमंडळ आहे, त्यांनी तिथले लोक जमा केले होते. आणि कॅप जमिनीचे डायरेक्टर आणि त्यांचे स्टाफ आला होता. तर लोहगडला 16 जून त्या वर्षी पाऊस जरी होता तरी फार मोठ्या प्रमाणातील लोक आलेले होते. आणि हातात प्लॅन घेऊन, रोप घेऊन, गडावर चढून एवढ्या मोठ्या वाट्यामध्ये पावसामध्ये हे त्यांनी झाडं लावली. तर आम्ही हे नेटवर्क आहे. आम्ही वर्तमानपत्रामध्ये इतर वर्ड ऑफ माउथ किंवा टेलिफोन आहे, ईमेल आहे, अशा दृष्टीने आम्ही हे सगळं करत राहतो. पण आता घराघरात त्याच्याबद्दल हे खरं तर जनजागृती होणं हे महत्वाचं आहे. एक अगदीच आता तर शेवटचं ह्यांनी अशी काय ऑब्झर्वेशन आपल्याकडे की वनीकरणाची मोहीम आता ही या लेव्हलपर्यंत आलेली आहे, कशा प्रकारे पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे, कारण ही निरीक्षणं आपल्याला इतर ठिकाणी उपयोगी पडू शकतात. आमचा जो भवाळ्याचा प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, 25 हेक्टर जमीन आम्हाला फॉरेस्टने दिलेली आहे डेव्हलप करण्याकरता.
तिथे आम्ही तलाव तयार केले, असे चर खोदले इथे. आणि त्या तलावांमुळे त्यात पावसाळ्यात संपूर्ण भरून जातात. त्या तलावांमुळे काय झालंय, आजूबाजूच्या विहिरींचं पाण्याची पातळी वाढलेली आहे. ती जी या उन्हाळ्यात कमी होण्याचे हे होतं. हा फीडबॅक आम्हाला लोकांकडून मिळाला. बरोबर. त्याचप्रमाणे आम्ही आमचा मोठा एक प्रकल्प जो आहे की बिया वाटपांचा. बरोबर. तर लोकांना तुम्ही म्हणता कसं पोहोचता तुम्ही, तर पंढरपूरला जे वारकरी जातात तर ते लाखाने असतात, 5 लाख तरी असतात. तर अशा वारकऱ्यांना सासवड, जेजुरी, त्याच्या पुढे असे आमच्या तिथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आम्ही तयार केलेले जे पॅकेट्स आहेत, पाउचेस आहेत बियांची, एका पाकिटात 100 बिया, आणि तसे हजारो पाकिटं आम्ही तिथे वाटले. दादा महाराज सातारकरांच्या हस्ते वाटले. जाता जाता वारकरी ते पेरत जातील किंवा त्यांच्या घरी नेऊन त्यांच्या मळ्यात लावतील. अशा प्रकारे हे जे आम्ही फार मोठं 2 कोटी बिया आम्ही अशा वाटल्या. अशा प्रकारे आंब्याच्या बाठी वगैरे या सुद्धा आम्ही तयार केलं जातं. आवाहन करतो आम्ही. बरोबर. ठाण्यामध्ये, मुलुंडमध्ये की आंब्याच्या कोया म्हणा. निश्चितच हे मला वाटतं आवाहन आपणही आता करूया की प्रत्येकाची जबाबदारी समजून त्यांनी याच्यात योगदान त्याचं दिलं पाहिजे. प्रकल्प होता ठाणे ते धुळे या नॅशनल हायवे 3 वरती आम्ही जे मोठं महाबीजारोपण जे केलं होतं. बरोबर. त्या महाबीजारोपणामध्ये आम्ही 2 कोटी बिया लावल्या. बरोबर. निश्चितच त्याचे मोठ्या प्रमाणात शेकडो व्हॉलंटियर्स आमच्याकडे आले होते. बरोबर. आणि त्याचे मला वाटतं सर त्याचे फायदे किंवा त्याची फळं ज्याला म्हणतात ती निश्चितच पुढे आपल्याला उपभोगायला मिळतील. आज आपण 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढे पुढील बातम्यांकडे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज 102वी जयंती. त्यानिमित्त मुंबईसह राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप. ज्ञानोपासक आणि अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व, सुसंस्कृत आणि वैचारिक अधिष्ठान असलेलं कर्तृत्व, मुत्सद्दी आणि विरोधकांचाही मान राखणारं संयमी नेतृत्व म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण. गरीब शेतकरी कुटुंबातील मुलापासून राष्ट्रीय नेते अशी यशस्वी झेप घेणारे यशवंतराव चव्हाण 1956 मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. त्यानंतर 1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राचेही पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. 1962 मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांची देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती केली. उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, केंद्रीय वित्त आयोगाचं अध्यक्षपद ही पदं यशस्वीपणे भूषवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह इतर मंत्री आणि नेते यावेळी उपस्थित होते. कराड इथल्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगम या समाधीस्थळावरही आज विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यावेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित होते. धुळा जिल्हा परिषदेतही आज चव्हाण यांच्या प्रतिमेला जिल्हा परिषद अध्यक्ष सरला पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निर्मिती करून विकास योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यात चव्हाण यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. समाज प्रबोधनासाठी चित्रकला हे सशक्त माध्यम असून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानद्वारे आयोजित तैलचित्र प्रदर्शन निश्चितच प्रेरणादायी ठरेल असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज मुंबईत म्हटलं आहे. वरळी इथल्या महात्मा गांधी मैदानात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित तैलचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पासाहेब धर्माधिकारीही उपस्थित होते. देशात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे, परंतु स्वच्छ भारत निर्माण करण्याची जबाबदारी ही एकट्याची नसून सर्वांची आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असंही राज्यपाल म्हणाले.
स्वच्छ भारत अभियानामध्ये धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्वच्छता दूत म्हणून निवड झाली आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा आदर्श घेऊन अन्य सेवाभावी संस्थांनी सुद्धा समाजहिताचं आणि समाज प्रबोधनाचं काम हाती घ्यावं असे राज्यपाल यावेळी म्हणाले. या प्रदर्शनात सामाजिक प्रश्नांवर चित्र मांडण्यात आली आहेत. केंद्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाव, स्वच्छ भारत आणि जनधन योजना या संदर्भात जनजागृती करण्यासाठी क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे औरंगाबाद, बीड, जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात उपक्रम घेण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षातला समारोपाचा उपक्रम औरंगाबाद जिल्ह्यातल्या शरणापूर इथं आज झाला. या 4 जिल्ह्यातील मुलींच्या संख्येचं अल्प प्रमाण पाहता इथल्या प्रचारावर विशेष भर देण्यात आला. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून एकांकिका, प्रश्नमंजुषा तसंच विद्यार्थ्यांच्या रॅलीमधून स्वच्छ भारत, बेटी बचाव आणि जनधन योजनेची जनजागृतीही करण्यात आली. यावेळी सहाय्यक संचालक शाहू पाटोळे यांच्यासह विषय तज्ज्ञांनी या विषयावर गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या मढी इथं कानिफनाथ यात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. मढी हे कानिफनाथांचं महाराष्ट्रातलं एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे उत्सवाला राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे. गाढवांचा बाजार हेही या यात्रेचं वैशिष्ट्य असून यंदाही हा बाजार भरला आहे. हवामान. येत्या 36 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश मध्ये मुंबई कमाल 39, किमान 23, नागपूर 34-21, पुणे 33-17, औरंगाबाद 32-19, नाशिक 33-18, कोल्हापूर 35-21, रत्नागिरी 39-21, सोलापूर 37-20 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 19. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी क्षेत्राला उद्योगाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. दमणगंगा, पिंजाळ, नारपार, नर्मदा योजनांमधलं राज्याच्या वाट्याचं पाणी गुजरातमध्ये जाऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मुंबई मेट्रो 3च्या विस्थापितांचं त्याच परिसरात पुनर्वसन करणार, मुख्यमंत्री. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या धर्तीवर राज्यात निधी स्थापन करणार, कृषी मंत्री एकनाथ खडसे. प्रलंबित विमा दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मंजूर. शेतीमध्ये प्रगती करायची असेल तर नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करण्याची आवश्यकता, कृषीतज्ञ डॉक्टर आर.बी. सिंग यांचं प्रतिपादन. आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.